आणि महत्त्वाची बातमी नाशिकमधनं गणेशोत्सवाचे आता शेवटचे 2 दिवस बाकी असल्यानं सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होतीये। नाशिकच्या बिटको चौक परिसरात बालाजी सोशल फाउंडेशनने गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवण्याचा मानस केलेला आहे आणि गेल्या वर्षी मंडळाच्या वतीनं केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। तर यंदा 61 बाय 35 फूट भव्य अशी काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। हा देखावा नाशिककरांचं लक्ष वेधून घेतोय। बाप्पासोबतच महादेवाच्या दर्शनासाठीही भाविक इथे रांगा लावतात। गणेशोत्सवाचे आता शेवटचे काही दिवस हे बाकी आहेत आणि त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो खरं तर वाढतच चाललेला बघायला मिळतोय। मी सध्या नाशिक रोड परिसरामध्ये असलेल्या काशी विश्वनाथ धाम या मंदिराच्या प्रतिकृतीजवळ आहेत। बालाजी सोशल फाउंडेशनने देखाव जो आहे तो साकारलेला आहे आणि गणेश भक्तांची देखील आपण गर्दी इथे बघत आहोत। सुंदर अशी संपूर्ण प्रतिकृती जवळपास 60 बाय 35 फूट असा हा भव्य देखावा आहे आणि गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या काळामध्ये काशी विश्वनाथला जाण्याची गरज नाही, तर इथेच महादेवाचं देखील दर्शन त्यांना होतंय। नक्की कसा हा संपूर्ण देखावा साकारला आहे, कसा प्रतिसाद आपण जाणून घेणार आहोत। कैलासांना मुदलियार आहेत। अण्णा, कसा हा संपूर्ण देखावा साकारला? आपण 12 ज्योतिर्लिंग करायचा मानस बालाजी सोशल फाउंडेशनने घेतलेला आहे। मागच्या 2 वर्षापासून आपण केदारनाथ, त्याच्यानंतर महाकालेश्वर हे 2 झाले। यावर्षी काशी विश्वनाथ करायचं मानस धरला होता। मग काशी विश्वनाथ करायचं तर मग गणेश मात्रे म्हणून डेकोरेटर आहे, त्याच्याशी आम्ही संपर्क साधला। मग त्यांनी सगळं ती थीम आम्हाला दिली आणि त्या थीमप्रमाणे आपण सगळं हे केलं। जितेंद्रानंद सरस्वती आणि श्रीकांतजी मिश्रा हे 2 वाराणसी मुख्य पुजारी यांच्या हस्ते आपण त्याची लिंगाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि पहिल्या दिवशी भव्य दिव्य असा आगमन सोहळा आपण त्या दिवशी पार पडला। आता शेवटचे काही दिवस आहेत, कसा उत्साह बघायला मिळतोय गणेश भक्त? उत्साह फार वाढत चाललेला आता। रोजचे नाही म्हटलं तरी 5 ते 7 हजार लोक दर्शन घेतात। आज सकाळपासूनच एक 10,000च्या आसपास लोकांचे दर्शन घेऊन झालेले आहेत आतापर्यंत। आपण बघत आहोत खरं तर शेवटचे काही दिवस बाकी असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये देखील वाढता उत्साह हा बघायला मिळतोय आणि नाशिककरांचं खरं तर मुख्य आकर्षण यंदा बालाजी सोशल फाउंडेशनचा हा देखावा ठरतोय। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।